अरे दोस्ता दोस्ता म्हणे हा दोस्ता हे दिवाळीच आहे का नाही? अहो असतात. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. फायनली आज माझी दोन बाळ घरी येणार आहेत. एक माझं मोठं बाळ आणि एक माझं बारकं बाळ. आणि आज जाम खुश आहे, जाम म्हणजे जाम खुश आहे. तर मित्रांनो, स्कूल सुटायचं टायमिंग झालेलं आहे आता. हे आमचे फ्रेंड्स कलाकृती करत आहेत, मग नाही आणि माझं डोकं दुखायलं. तर म्हणले की चला सर चहा प्यायला जाऊया. अगदी देवासारखे आलेले आहेत माझ्यासाठी ते. तर मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे आम्ही चहा प्यायला आलो आणि ह्या असं उंच असं चेअर आहे त्या आणि टेबल खाली. सर जरा उचलून जरा घेऊ. हां आता तो छान. वा वा, स्पेशलच्या सांगितलं काय सर? होय सर, स्पेशलच्या सांगितलं काय? बरा झाला, बरा झालाय. एवढा पण काय खास नाही. सरांनी चहा दिलाय हेच आमच्यासाठी खूप आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, त्या तिथे महाराजांची मूर्ती आहे. गावभागातून आम्ही नेहमी येताना तिथून ज्या वेळेस आम्ही पास होतो ना, त्याच वेळेस दुपारी नेहमी तिथे महाराजांचा जय जयकार करतो आणि भारी वाटतं. एकदम पॉझिटिव्ह वाटतं. तर मित्रांनो, गाडी आपली फायनली झालेली आहे. सीट कवर वगैरे झालेला आहे आणि हा लुक आता संध्याकाळी दिसणार नाही तुम्हाला. उद्या सकाळी याचा लुक मी नक्की दाखवेन तुम्हाला. तरी पण आता हे बघून घ्या. बकेट फिटिंग म्हणायचं. बकेट फिटिंग आहे. बकेट फिटिंग म्हणायचं. ओके, बकेट फिटिंग सीट कवर. चालेल. ओके दादा, काम एक नंबर झालेलं आहे. नाव आपलं? माझं पंत कार ॲक्सेसरीज स्वप्नील लंगरे. ओके, कुठे आहे ॲड्रेस आहे? माझं म्हणजे शोरूमची कामं करतोय, त्यामुळे जागेवर जाऊन सुद्धा आपलं काम आहे. ओके ओके. आपलं जयसिंगपूरमध्ये राम मंदिर समोर ऑफिस सुद्धा आहे. ओके ओके, थँक्यू. दादाने खरंच काम लईच भारी केले, एकदम कडक केले. बघितला असा जो म्हणतात ना रिच लुक, तो आपल्या गाडीला आलेला आहे. आधीचं सीट होतं ते आधी तुम्ही बघितलंय, त्यामुळे ते लय घाण होत होतं. आता हा लुक बघून तर एकदम कडक फिलिंग, काय म्हणतात ते फिलिंग एकदम ढगात वाटाले. हा मागचा लुक बघा. सकाळी येण्याचा लुक तुम्हाला दाखवतो. हे मशे मशे मशे. फायनली पूनम घरी आलेले आहे. वरी एक बर बॅग आहेत, एवढाच महाराज काही लय घेऊन आले वाटतं. मित्रांनो, पूनम घरी आलेली आहे आणि मला तिला फक्त 2 क्वेश्चन विचारायचे आहेत. एक म्हणजे तुला कसं वाटते घरी येऊन? मस्त. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू कधी जाणार आहेस? जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा. कारण मित्रांनो, ही इथं तोपर्यंत नाही तर जात्याच. आता एवढ्या अशी आलेली असतात तोपर्यंत गेलेलीच असतात. एवढ्या बॅग आणल्या नाही आता, तर फायनली आलो. मित्रांनो, आम्हाला लोक म्हणतात बालिश बुद्धीची, ओव्हर ऍक्टिंग करतात. करतो आम्ही, निर्लज्जम सदस्य की आम्ही, आम्हाला काय फरक पडत नाही आणि आम्ही आहेच. आणि ह्या बॅगा तिच्या माहेरून आलेल्या आणि 2 दिवसासाठी ती मध्ये एकदा गेली होती आणि ह्या बॅगा होत्या तिच्याकडे आणि लोकांनी आम्हाला जाम खोळ्यात काढलेलं. असं सोडा, ते कामच आहे त्यांचं. माझं पिल्लू का लपून बघायला ते? ससा आला माझा ससा. ओ माझा ससा. कापूस पिंजून माझं ससा ग. तुला करायची काय गरजच नाही तुला असं कानावर करायची. ऑलरेडी तुझे कान असे हे असतातच टावकारलेले, हे की नाही? हो माझं बाळ ते. अगं मोठं बाळ माझं. असू दे, आठवण झाली की मोठं बाळ मोठे. तर आज घर भरल्यासारखं वाटत मला जाम. हे कोण काढायचं सगळं? मग माहितीच होतं, कारण आल्या तू शिव्या खाल्ल्याशिवाय माझा दिवस कंप्लीट होत नाही. आणि माझा आता दिवस कंप्लीट झालेला आहे. मित्रांनो, हे काढलं नाही कारण मला माहिती आहे काहीतरी शिव्या खाण्यासारखं काहीतरी काम केलं पाहिजे. मित्रांनो, दोस्ता म्हणे हा दोस्ता हे दिवाळीच आहे का नाही? अहो असतात. हे काढतो, टेन्शन घेऊ नका तुम्ही. काढता पुढच्या दिवाळीला? माझी दिवाळी आत्ता आली ना. माझी दिवाळी गेली होती, माझी दिवाळी आत्ता आली. लय मोठं बोललोय मी आता. ह्याच्यासाठी असं हे करणार नाहीये. दिवसभर बघणार घर ओरडा हा खायचाच आहे तुम्हाला. ते तर ठरलेलंच आहे. ते ठरलेलं चांगलं ठेवलं. थँक्यू. मुजरा राणी साहेबा. हे पण राणी साहेबांचं पिल्लू. पिल्लू काय पिल्लू? माझं पिल्लू. पिल्लू कमी आहे. चला आता काय लवकर जायचं नाही तिथं. नाव सुद्धा काढायचं नाही. जात नाही तर मला उद्या जा म्हणाल. का? आज पौर्णिमा आहे ना, पौर्णिमेला जायचं नाही म्हणले. मी म्हणलं मीच पौर्णिमेत चंद्र आहे म्हणलं, पौर्णिमेचं जिकडे जाईल तिकडे पौर्णिमाच म्हणलं. माझा आमोशा तिकडे आहे. म्हणते
मी आज जाणार म्हटलं. आता येऊन 2 महिने झालं म्हटलं. हे झालं पायाचं झालं, त्यानंतर दिवाळी झाली, त्यानंतर त्यांचा कार्यक्रम म्हणून आणि गेलो 8-10 दिवस. आणि मम्मा आल्या म्हणून आणि 2 दिवस जादा राहिलो, नाही तर कार्यक्रम झाल्यावरच येणार होतो. मग मम्मा म्हणली मी आलोय आणि तू चालल्यास. मग म्हटलं असंच 2 महिने झालं म्हटलं आता जातो की म्हटलं. त्यांचं उद्या काय उद्या येत उद्या काय उद्या आणि म्हणजे शनिवार रविवारी ये. झालं नवरा इकडे उदो उदो करतो. नाही मी आहे तो पण ये म्हणजे ठीक आहे 10 दिवस राहणार 10-12 दिवस. मग काय जाणार बस की आता मम्मालाच बोलव ना इकडे. मग बोलवायचं आहे. बाथरूम म्हटलं टॉयलेट बाथरूम आहे. तिला कमरेचा पायाचा त्रास आहे. काय करायला आल्या आल्या काय करायला काय करायलास. घर सगळं शांत शांत झालं असं. पप्पा तर सारखं म्हणतात परी गेली की माझा एक हात मोडला, माझा एक हात मोडल्यासारखं असते म्हणजे. दुपारी माझ्या गाडीवर पण नाही पप्पा इकडे इकडे का बोलत होती तसं. कसं करता माहिती काय मम्मीचा आवाज ऐकत नाही तिचा आवाज ऐकतात. ओ काय हो बरी पप्पा लगेच उठून येतो मम्मीचा आवाज ऐकला. बाळ आहेच माझं तसं आहे की नाही पिले हे माझं शेवंटी. इकडे इकडे मी इकडे आहे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा आपण इथं संपवतोय. परत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा, आमचे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय, गुड नाईट, बाय.